नमस्कार। आज भाद्रपद पौर्णिमा शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात गणरायांना निरोप। 10व्या दिवसाच्या विसर्जनाच्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी आणि सदोष सेवा दिल्याप्रकरणी लूप मोबाईल कंपनीला 5 लाखांची नुकसान भरपाई देण्याचे ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे आदेश। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। 1.5, 5 आणि 7 दिवसांच्या विसर्जनाप्रमाणे 10व्या दिवसाच्या विसर्जनालाही पावसानं जोरदार हजेरी लावली। रात्री उशिरा ढगांच्या गडगडाटासह विजांच्या चमचमाटात पावसानं जोरदार हजेरी लावली। विजांचा चमचमाट एवढा होता की काही ठिकाणी वीज पुरवठा बंद करावा लागत होता। मात्र काल पावसानं नेहमीपेक्षा उशिरा हजेरी लावल्यामुळे गणेश भक्तांना जल्लोषात विसर्जन करता आलं। गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हालाच्या जयघोषात ठाणे जिल्ह्यात मोठ्या भावपूर्ण वातावरणात विघ्नहर्त्या गणेशाला निरोप देण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत जिल्ह्यात हजारो गणपतींचं मोठ्या जल्लोषात विसर्जन झालं। ध्वनी प्रदूषणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं सर्रास उल्लंघन यावेळी झालं। अनेक गणेशोत्सव मंडळांनी मोठमोठे डीजे लावून या ध्वनी प्रदूषणात भरच घातली। पायी हळूहळू चाला, मुखानं मोरया बोला, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, कपाळी केशरी गंध, गणेशा तुझा मला छंद, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा घोषणांनी वातावरण भक्तिमय झालं होतं। भिवंडी, मुंब्रा, मनोर अशा संवेदनशील ठिकाणीही गणरायाचं मोठ्या उत्साहात पण शांततेत विसर्जन झालं। कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्वत्र विसर्जन शांततेत पार पडलं। ठाणे पोलीस आयुक्तालयात 741 सार्वजनिक तर 28,630 घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन झालं। ठाण्यातील टेंबिनाका इथे आयोजित केल्या जाणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या मंडपाचं भूमिपूजन काल झालं। ठाण्यामध्ये जय अंबे मां सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे नवरात्र उत्सव साजरा केला जातो। शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची सुरुवात केली। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच ठाण्यातील टेंबिनाका इथे साजरा केला जात असलेला हा नवरात्र उत्सव प्रसिद्ध आहे। येथील देवी नवसाला पावते अशी श्रद्धा आहे, त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसात या ठिकाणी मोठी गर्दी होते। दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवीच्या मंडपाचं पूजन केलं जातं। यंदाही शिवसेनेचे संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधिवत मंडपाचं भूमिपूजन करण्यात आलं। तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव ग्रामपंचायतीला निर्मल ग्राम पुरस्कारानं गौरवण्यात आले। झाई बोरीगावचे सरपंच जेकी कोती आणि ग्रामविकास अधिकारी नीलम पाटील यांनी राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला। झाई बोरीगाव ग्रामपंचायत ही लोकसंख्येनं मोठी असून या गावात 1592 कुटुंब आहेत। या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 6,849 एवढी आहे। या ग्रामपंचायतीमध्ये अवघ्या 5% लोकांकडे वैयक्तिक शौचालय आहेत। सरपंच जेकी कोती, प्रकाश मांगेला तसंच इतर सदस्य आणि अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून गावाचा विकास घडवला आणि या सर्वांच्या एकत्रित परिणामातून ग्रामपंचायतीला निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला। जिल्ह्यातील विविध केबल चालकांनी ठिकठिकाणच्या गणेश विसर्जनाचं थेट प्रक्षेपण केल्यामुळे गणेश भक्तांना घरबसल्या विसर्जनाचा आनंद लुटता आला। ठाण्यातील इन केबल नेट, खारेगाव येथील श्री साईनाथ केबल अशा विविध केबल चालकांनी आपापल्या परिसरातील विसर्जनाचं थेट प्रक्षेपण आपल्या केबलवर केल्यामुळे गणेश भक्तांना घरबसल्या विसर्जनाचा आनंद लुटता आला। सध्या ठाण्यातील तलावांमध्ये मोठ्या गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यास बंदी असल्यामुळे मासुंदा तलावातील विसर्जनाची पूर्वीची रया गेली आहे। ठाण्यातील सर्व गणपतींचं विसर्जन पारसिक रेतीबंदर तसंच कोलशेत येथील घाटावर करण्यात आलं। रात्री उशिरापर्यंत विसर्जनाचं थेट प्रक्षेपण सुरू होतं। ठाण्यातील विभव बोरकर हा महाविद्यालयीन विद्यार्थी माय डिअर यश या मराठी चित्रपटात चमकला असून मानसिक स्वमग्नतेच्या विकारावर मात करणाऱ्या मुलाची मुख्य भूमिका त्यानं या चित्रपटात साकारली आहे। स्वमग्न मुलांच्या जीवनातील प्रगती ही त्याचे कुटुंब, नातेवाईक आणि समाजावर अवलंबून असते।
पण अशा मुलांमधील अदृश्य क्षमता त्यांना कळत नाही आणि मुलांनाही बाहेरच्या जगाची कल्पना नसते. त्यामुळे घरातील आईवडिलांची फरफट चालू असते. या चित्रपटात यश नाव असलेल्या मुलांमध्ये कोणतंही कौशल्य तसंच प्रगतीची चुणूक न दिसल्यानं वडिलांची टोकाची प्रतिक्रिया तर आईची सैरभैर अवस्था दिसते. या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक म्हणून उमेश कामत पुढे येतो आणि त्याच्या कौशल्यानं यशचा विकास होऊन आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळवण्यापर्यंत त्याची मजल जाते, अशी या चित्रपटाची कथा आहे. विभव बोरकर हा अस्सल ठाणेकर असून त्याचे आजोबा महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ समीक्षक श्रीराम बोरकर, वडील संजय बोरकर प्रख्यात वकील तर आई हर्षदा बोरकर या लेखिका आहेत. विभव बोरकर हा केम्ब्रिज बोर्डातून 12वी झाला असून सध्या तो कायद्याच्या 2ऱ्या वर्गाचं शिक्षण घेतोय. टाइम्स एज्युकेशन पुरवणीकरता तो मॉडेलिंग करतो. धावपटू म्हणून त्यानं सुवर्ण पदकही पटकावलंय. वकिली अभ्यासाबरोबरच मैदानी खेळ आणि दिग्दर्शनातील ओढ त्याला उपक्रमशील ठेवते. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्याची अबोल संथ स्वमग्न मुलाची भूमिका प्रभावीपणे साकारून त्यानं बाजी मारली आहे. मालाड येथील बेनीप्रसाद रांका यांना सदोष सेवा दिल्याप्रकरणी लूप मोबाईल कंपनीला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश ठाणे जिल्हा ग्राहक मंचानं दिले आहेत. मालाड येथील बेनीप्रसाद रांका हे ठाण्यामध्ये काम करतात. त्यांनी लूप मोबाईलकडून 2009 मध्ये मोबाईल सेवा घेतली. 2011 पर्यंत ही सेवा अखंडित सुरू होती. पण अचानक 2011 मध्ये त्यांची सेवा खंडित करण्यात आली. त्यावर त्यांनी चौकशी केली असता अनावधानानं सेवा खंडित झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. ही सेवा पूर्ववत झाल्यानंतर काही दिवसांनी रांका यांना लूप कंपनीच्या चेंबूर गॅलरीमधून सिम कार्ड बदली करण्यासाठी एक व्यक्ती आली असल्याची माहिती देण्यात आली. रांका यांनी अशी कोणतीही व्यक्ती पाठवली नसल्यामुळं त्यांनी कंपनीला त्या व्यक्तीला पकडून ठेवण्यास सांगितलं. मात्र ती व्यक्ती पळून गेली. पुन्हा काही दिवसानंतर रांका यांना त्यांच्या बँकेकडून 1 टाइम पासवर्ड पाठवण्यात आला. रांका यांनी हा पासवर्ड मागवला नसतानाही पासवर्ड आल्यामुळं त्यांनी बँक खात्याची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या खात्यातून 12 व्यवहाराद्वारे 5 लाख रुपये काढून घेण्यात आले होते. अनधिकृत व्यक्तीनं सिम कार्ड बदलल्यामुळं रांका यांना हा फटका बसला. या प्रकरणी लूप कंपनीनं कोणतंही सहकार्य न केल्यानं त्यांनी या विरोधात ग्राहक मंचाकडे 5 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. लूप कंपनीनं सिम कार्ड बदलून देताना आवश्यक ती कागदपत्रांची योग्य तऱ्हेनं पडताळणी न केल्यामुळं सिम कार्डच्या सहाय्यानं अनधिकृत व्यक्तीनं रांका यांच्या खात्यातून 5 लाख रुपये काढले. हे मंचानं मान्य केलं. लूप कंपनीनं सिम कार्ड बदलताना काळजी न घेतल्यानं रांका यांना नुकसान झाल्याचं मंचानं मान्य केलं. सिम कार्डसाठी देण्यात आलेल्या कागदपत्रांमधील पॅन कार्डवरील छायाचित्र, सही, जन्मतारीख याचा तपशील जुळत नसतानाही लूप कंपनीच्या प्रतिनिधीनं त्याकडे डोळेझाक केली. एक प्रकारे कंपनीनं सेवा पुरवण्यामध्ये कसूर केल्यामुळं ग्राहक मंचानं लूप कंपनीला 5 लाख रुपये नुकसान भरपाई तसंच तक्रार खर्चासाठी 15,000 रुपये रांका यांना देण्याचे आदेश दिले.